आज आपण वाळवणातला एक पदार्थ बनवणार आहे आणि ते पण म्हणजे रव्याचे पळी पापड. इतके सुंदर होतात ना, पहा ते मस्त अगदी झाल्यानंतर ना अगदी काचेसारखे होतात आणि तळल्यानंतर तर खूपच अगदी खुसखुशीत होतात. अजिबात कडक होत नाही, काही नाही. एकदम साधी सोपी एकदम मस्त रेसिपी आहे आणि झटकीपट होणारी आहे आणि अजिबात जोडीला कोणी नसलं ना तरी सुद्धा आपण एकटीने करू शकू. इतके सुंदर आणि इतके छान होतात. बघा आवाज पण खूप मस्त येतो, एकदम खुसखुशीत झालेले आहे आणि एकदम पातळ काचेसारखे झालेले आहे. चला तर मग आता हे कसे करायचे, काय करायचे, एकदम कमी साहित्यामध्ये आपल्याला हे रव्याचे पळी पापड करायचे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहा आता इथे एका बाउलमध्ये मी, तुम्ही कोणत्याही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता. मेजरमेंटचं थोडंसं लक्षात ठेवावं. आता इथे एका वाटीमध्ये मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे, जो चिरोटी रवा म्हणतो ना तो घेतलेला आहे. पण तुमच्याकडे बारीक जर नसला तर तुम्ही जाड जरी घेतला तर थोडासा मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. म्हणजे यावर जी धूळ बसलेली असते, काही काडी कचरा वगैरे जो असतो ना तो निघून जाईल. एकदम पांढरा स्वच्छ असा रवा आपला बघायला मिळेल. बघा आता हा मी 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. एकदम मस्त असं घाण वगैरे जर असेल, काही असेल तर ती निघून जाईल आणि पांढरा स्वच्छ असा आपला हा रवा दिसेल. आता यामध्ये पाणी टाकून आपण 10 मिनिटं हा असाच बाजूला आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तर यामध्ये मी पाणी टाकून हा स्वच्छ असा 10 मिनिटं बाजूला ठेवून देते आहे. पहा आता झाकून बाजूला ठेवून देते. पहा आता 10 मिनिटानंतर मात्र आता इथं 1 वाटी आपण रवा घेतलेला होता, तर आपल्याला टोटल 7 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर त्यातलं 2 वाटी पाणी मी ह्या रव्यामध्ये घालून ठेवणार आहे. आता हे 2 वाटी पाणी घालून झालेलं आहे आणि आता हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. इकडे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे, जाड बुडाची कढई पाहिजे आपल्याला. आणि यामध्ये मी 5 वाटी जे आहे ते पाणी घेणार आहे. असं टोटल 7 वाटी. आणि थोडंसं पाणी वेगळं बाजूला मी असं गरम करून ठेवणार आहे, जर आपल्याला वरतून लागलंच तर. बघा आता हे 5 वाटी पाणी मस्त असं छान उकळून द्यायचं आहे. अशी मस्त खळखळून उकळी आली पाहिजे पाण्याला. बघा मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. बघा चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचा पापडखार घालून घ्यायचा आहे. पापडखार जास्त घालायचा नाहीये, पाव चमचा म्हणजे पाव चमचाच घालायचा आहे. जर पापडखार जर जास्त झाला तर मग मात्र आपले पापड एकदम लाल होतात. तर तसं नको व्हायला म्हणून पापडखार अगदी कमी घालायचा आहे. आणि यामध्ये 2 चमचे मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहे चवीनुसार. आता छान मस्त खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपलं जे रव्याचं बॅटर आहे ते मस्त हलवून घ्यायचं आहे आणि ते या आपल्या उकळत्या पाण्यामध्ये थोडं 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 करून घालायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. तर मी असं बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं थोडं थोडं घालून आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे. बघा आता हे पूर्ण टाकून झालेलं आहे. टाकून झाल्यावर असं सोडायचं नाही, नाहीतर मग आपल्या त्या गुठळ्या तयार होतील. बघा आणि अगदी थोड्याशा गुठळ्या जरी झाल्या ना तर हा जसजसा रवा गरम होत जाईल तस तशा ह्या गुठळ्या पण मोडल्या जातील. तरी देखील आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि छान असा मस्त शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा रवा. जवळपास मला इथे आता रवा उकळत्या पाण्यात टाकल्यापासून तर पूर्ण प्रोसेस होईपर्यंत इथे मला 20 ते 25 मिनिटं लागलेली आहे. आणि आपल्याला अगदी स्लो गॅसवर हा रवा अगदी शिजवून घ्यायचा आहे. कच्चा जर राहिला ना तर तुमचे पापड व्यवस्थित होणार नाही, तुटून जातील, त्याला क्रॅक पडतील. त्याच्यामुळे अगदी थोडा जास्त वेळ लागला ना तरी चालेल, पण रवा एकदम छान आणि एकदम मस्त असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. वरती झाकण लावून घ्यायचं आहे. इथे माझी कढई छोटी पडलेली आहे, तर शेवटचे 10 मिनिटं आपल्याला हे झाकून 2-2 मिनिटांनी आपल्याला हे चेक करत आपल्याला रवा हा मस्तपैकी हलवत राहायचा आहे. आता इथे मला पाण्याची गरज पडलेली आहे, तर इथे मी 1 वाटी पाणी गरम करून ठेवलं होतं, त्यामधलं अगदी जसं लागेल थोडं थोडं यामध्ये मी टाकत गेलेली आहे. बघा कन्सिस्टन्सी बघा एकदम. आणि एका डिशमध्ये आपल्याला हे थोडंसं काढून पापड जो आहे पळी पापड हा बनवून बघायचा आहे आणि ताट असं हलवून बघायचं आहे. अजिबात इकडं तिकडं हे पसरलं नाही पाहिजे. बघा आपल्या इथं बॅटर एकदम छान व्यवस्थित मस्त असं शिजलेलं आहे.
पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त झालेला आहे. आता गॅस बंद करायच्या आधी 2 मिनिटं आधी आपल्याला यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे क्रश करून 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा मी ओवा देखील असाच क्रश करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका, खूप छान लागतात हे. आणि अगदी कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर, एकदम स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर आपण ओवा किंवा जिरं जे आधीच जर टाकलं असतं ना, तर मग अगदीच आपलं पापडाचा कलर खूपच चेंज झाला असता आणि तो सगळा जिऱ्याचा कलर आपल्या ह्या बॅटरमध्ये उतरला असतं. त्यामुळे हे सगळं आपल्याला नंतरच घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथं बॅटर पण आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. खूप जर घट्ट झालं, तुम्हाला जर अगदी टाकताना वाटलं की खूप घट्ट होतंय, तर अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे यातलं मी थोडंसं बॅटर जे आहे एका बाउलमध्ये काढून घेत आहे, म्हणजे आपल्याला पळी पापड टाकताना सोपं जाईल. बघा आता इथं वरती मी आलेली आहे आणि इथे मस्तपैकी बेडशीट अंथरून घेतलेलं आहे आणि त्यावर मी काही प्लॅस्टिकच्या जे पिशव्या आहेत त्या अंथरून ठेवलेल्या आहे. हे चांगलं प्लॅस्टिक आहे, खराब नाहीये पहा. आणि असं मस्त अंथरून त्याचा बेड तयार केलेला आहे. आणि आता मी एका वाटीमध्ये देखील थोडंसं पाणी घेतलेलं आहे. अगदीच म्हणजे पळी पापड टाकताना जर अगदीच स्पूनला जर जास्तच बॅटर चिटकत असेल तर मग मात्र अगदी थोडंसं बुडवून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये. बघा अशा प्रकारे मी हे सगळं आता बॅटर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पळी पापड टाकून घ्यायचे आहे. अगदीच खूप पातळ नाही टाकायचे आणि खूप जाड पण नाही टाकायचे आहे आणि खूप पातळ पण नाही टाकायचे, नाहीतर ते काय होतं वाळून अगदीच पातळ होतं. पण जेव्हा आपण तळायला घेतो ना त्यावेळेस मात्र ते लगेचच जळून जातात. त्याच्यामुळे अगदी जाड जाडच टाकायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आणि एकदम मस्त होतात, एकदम छान होतात. अगदी कोणी जोडीला जरी नसलं ना तरी हे पटापट टाकून होतात अगदी पहा. आणि जर करता करता जर तुम्हाला जर वाटलं ना की घट्ट होत आहे तर मग मात्र यामध्ये गरम पाणी अगदी 2 ते 3 चमचे टाकायचं. बघा हे अशा प्रकारे मी वरती जे आहे माझं पेंट हाऊस तिथंच मी हे वाळत घातलेलं आहे. थोडंफार अगदी मस्त ऊन येतं तिथे. 2-3 दिवसामध्ये हे अगदी छान मस्त खडखडीत वाळून जातील. तर हे अशा प्रकारे मी केलेले आहे. तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल आणि जर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. पहा आता हे 2 ते 3 दिवसानंतर अगदी खडखडीत वाळलेले आहे. दिसायला किती सुंदर दिसत आहेत ना, अगदी काचेसारखे झालेले आहे, ट्रान्सपरंट. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे तीळ, जिरं आणि ओवा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेला आहे ते पण छान दिसत आहे. इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. जास्त तेल गरम नाही करायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे. अगदी पटकन तळले जातात, खूप मस्त. बघा इतके जाड टाकून पण अगदी पातळ पापड आपले तयार झालेले आहे. एकदम मस्त तळले जात आहेत, एकदम खुसखुशीत. मीठ मात्र अगदी अंदाजेच टाकायचं आहे, अंदाजे म्हणजे चवीपुरता. त्याच्यापेक्षा थोडं कमी टाकलं ना तरी चालणार आहे, कारण हे पापड वाळल्यानंतर मात्र मीठ जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कोणताही वाळवणीतला पदार्थ जो असतो ना त्याला मीठ हे कमीच वापरायचं आहे. बघा इथे आपले मस्त पापड असे तयार झालेले आहे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते, पहा किती सुंदर आवाज येतो. एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त झालेले आहे. खायला पण तेवढेच छान झालेले आहे. एकदम पटकन होतात हे पापड. तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका.